नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे. उद्या आहे 10 तारीख म्हणजेच रविवार आहे आणि उद्या आहे अजा एकादशी. तर ही अजा एकादशी आपल्या श्रावण महिन्यातील शेवटची अशी एकादशी आहे. तर या दिवशी आपल्याला श्री भगवान विष्णूंची जेवढी जास्तीत जास्त सेवा किंवा उपाय करता येतील ते उद्या आपल्याला करायचे आहेत. तर हा जो श्रावण महिना आहे हा आपण पूर्ण सर्व प्रकारच्या सेवा केल्या. विष्णूंची केली, सोमवारची भगवान श्री शंकरांची केली, त्याचबरोबर आपल्या स्वामी महाराजांची सुद्धा आपण सेवा केली. तसेच ही जी एकादशी आहे ही शेवटची एकादशी असल्यामुळे जास्तीत जास्त सेवा आपल्याला उद्या विष्णूंची करायची आहे. तर ती कोणती करायची आहे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, प्रथम श्री विष्णूंची जर तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो असेल विष्णू भगवानांचा तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. नसेल तर आपण म्हणजे श्री लक्ष्मी माता श्री विष्णूंची सेवा करतानाचा जो फोटो असतो तो फोटो असेल त्या फोटोची पुसून स्वच्छ अशी त्या फोटोची सुद्धा पूजा केली तरी चालेल. नसेल तर बाळकृष्णांची पूजा केली तरी चालेल. म्हणजे बाळकृष्णांची आपल्या प्रत्येक जणांकडे देवाऱ्यामध्ये मूर्ती असते. बाळकृष्ण हे साक्षात श्री विष्णूंचेच अवतार मानले जातात. म्हणून श्री बाळकृष्णांची जरी मूर्तीची पूजा उद्या केली तरी आपण चालू शकते. जर कोणाचे उपवास किंवा व्रतवैकल्य असतील या दिवशी तर त्यांनी या दिवशी फलाहार करायचा आहे. उपवासाची खिचडी खायला हरकत नाही. त्याचप्रमाणे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्याला देवाची पूजा करायची आहे. बाळकृष्णांना आपण जलाने अभिषेक करायचा आहे. त्याच्यानंतर केशर मिश्रित दुधाने अभिषेक करायचा आहे. मूर्ती स्वच्छ पुसून अशी चौरंगावर किंवा देवाऱ्यात ठेवायची असेल तरी आपण ठेवू शकता. पिवळे फूल, तुळस व्हायची आहे. त्याचबरोबर चंदनाचा किंवा अष्टकेशराचा टिळा लावायचा आहे. हळदीचा लेपन करायचं आहे मूर्तीला. अशा प्रकारे आपण उद्या बाळकृष्णाची विष्णूंची पूजा करायची आहे. तर आपण या दिवशी कशी सेवा केली पाहिजे, तर या दिवशी आपल्याला जेवढे जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा करता येईल तेवढे त्याचे फळ आपल्याला जास्त मिळणार आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला कष्ट तर करायलाच पाहिजे, कष्टाशिवाय तर फळ नाही. पण त्याचबरोबर अध्यात्माची जर कष्टाला जोड मिळाली तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते, असे आपले स्वामी महाराज नेहमी म्हणतात. जर आपल्याला कोणत्याही प्रकारचे अडीअडचणी असतील, आर्थिक समस्या असतील, संतती बाबतीचे काही समस्या असेल, नोकरी धंद्या व्यवसायासंबंधी काही जर अडीअडचणी असतील, त्याचबरोबर लग्न कोणाचं जमत नसेल, घरामध्ये अडीअडचणी असतील, पितृदोष असेल, तर आपल्याला श्री विष्णुदेवांचं म्हणजे श्री व्यंकटेश स्तोत्र आहे. अति उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री व्यंकटेश स्तोत्राची सेवा आपल्याला बरोबर रात्री 12 वाजता श्री व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. तर नाही जमलं तर दिवसभर तुम्ही कधीही करू शकता. शक्यतो 12 वाजता बरोबर आपण जर श्री व्यंकटेशाची जर स्तोत्राचं जर पठण केलं तर त्याची आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्याचे आपल्याला अधिक प्रमाणात लाभ होतील. त्याचबरोबर आपल्या घरातील ज्या काही समस्या असतील त्यासुद्धा सुटण्यासाठी मदत होईल. म्हणून उद्या शक्यतो जेवढे जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा करता येईल तेवढी नक्की करा. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामाचं पठण या दिवशी करायचं आहे. एकदा तरी दिवसातून हे पठण केलंच पाहिजे. नेहमी तर आपण श्रवण करतो म्हणजे ऐकत असतो, पण उद्या शक्यतो विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. त्याचबरोबर श्री व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा उद्या पठण करा. त्याचबरोबर 108 वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं 108 वेळा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. त्यामुळे आपल्यावर जी काही आर्थिक समस्या आहे, त्याचबरोबर धनधान्याची कमी असेल तर ती सुद्धा आपल्याला या मंत्रामुळे किंवा या स्तोत्रांच्या पठणामुळे आपल्याला होऊ शकते. म्हणजे आपल्याला नुसती लक्ष्मीची कृपादृष्टी मिळावी म्हणून आपल्याला उद्या सेवा करायची नाही. कष्ट केलेच तर पाहिजे. कष्ट केले तर आपल्याला त्याबरोबर चांगले कर्म जर आपले चांगले असतील तर आपल्याला नक्कीच त्याची फलश्रुतीही मिळतेच. म्हणून आपल्याला सेवा तर केलीच पाहिजे. त्याचबरोबर उद्या पितृदोष असतो. प्रत्येकाला पितृदोष असतो. आपण फक्त जेव्हा पितृपंधरवडा येतो किंवा अमावस्या असेल त्याच दिवशी पितरांचं स्मरण करतो, पण असं नाही करायचं. या दिवशी सुद्धा जर एकादशी उद्या शेवटची आहे तर पितरांचा आपल्याला जर कृपादृष्टी आपल्यावर सतत हवी असेल, पितरांचा आशीर्वाद लाभावा, पितृदोष नष्ट व्हावा,
असं जर वाटत असेल तर उद्या व्यंकटेश स्तोत्राची नक्की पठण प्रत्येकाने जरूर करा. त्याचबरोबर श्री सूक्ताचा एक पाठ आणि पुरुष सूक्तांचा एक पाठ, जे आपले नित्यसेवा स्तोत्र मंत्र आहे जे आपल्या स्वामी केंद्रात आहे, त्याच्यामध्ये पान नंबर 113 नंबरवर पुरुष सूक्त संस्कृत प्राकृत आहे, ते एक वेळा पठण करायचं आहे. बघा, दिसत असेल तुम्हाला, हे करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला श्री सूक्तचं सुद्धा पठण करायचं आहे. म्हणजे लक्ष्मीला जर प्रसन्न करायचं असेल तर श्री सूक्ताचं सुद्धा आपल्याला या दिवशी उद्या पठण करायचे. हे पान नंबर 119 संस्कृत आहे, त्याचबरोबर प्राकृत म्हणजे मराठी सुद्धा आहे. तर अशा प्रकारे जर लक्ष्मीला जर प्रसन्न करायचं असेल आपल्याला, तर विष्णुदेवाची सेवा ही झालीच पाहिजे आपल्याकडून. म्हणून विष्णूंबरोबर आपल्याला लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे, आणि लक्ष्मीला जर प्रसन्न करायचे तर विष्णूंची सेवा ही आपण केलीच पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला सेवा करायच्या आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला उपाय सुद्धा करायचे आहेत. तर ते कोणते उपाय आहेत? तर पिंपळाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे. पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात श्री विष्णुदेवांचा वास असतो, म्हणून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे. त्याचबरोबर तिथे तुपाचा दिवा लावा. नसेल जमत कोणत्याही तेलाचा दिवा लावला तरी चालेल, पण ही सेवा उद्या आपण नक्की करा. हा उपाय अतिशय फलदायी असा आहे. तर एक तुपाचा दिवा लावा, नसेल जमत तेलाचा किंवा अन्य कोणत्याही तेलाचा लावला तरी चालू शकेल. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, या दिवशी आपल्याला खिरीचा नैवेद्य श्री विष्णू देवतेला दाखवायचा आहे. खिरीचा म्हणजे आपण शेवयाची खीर करतो, तर तो खिरीचा नैवेद्य सुद्धा आपल्याला विष्णूंना दाखवायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी पिवळी मिठाई किंवा पिवळ्या रंगाचं कोणत्याही प्रकारचं फळ, जे विष्णुदेवांना पिवळा रंग फार आवडतो, म्हणून पिवळ्या रंगाचा नैवेद्य आपल्याला या दिवशी विष्णूंना दाखवायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला शक्यतो रामाच्या मंदिरात किंवा कृष्णाच्या मंदिरात, नाही जमलं तर जिथे कुठे तुम्हाला रुक्मिणी किंवा पांडुरंग रुक्मिणीचं मंदिर असेल त्या मंदिरात गेलं तरी चालेल. तिथे तुम्हाला जाऊन नारळ आणि थोडेसे बदाम असे आपल्याला अर्पण करायचे आहेत. मंदिरातच करायचे, घरात करायचे नाहीये. तर मंदिरात गेलेली ही सेवा अत्यंत फलदायी असते. म्हणून या दिवशी आपल्याला नारळ आणि थोडेसे बदाम, अख्खे बदाम हे आपल्याला अर्पण करायचे आहे मंदिरामध्ये. विष्णूंचं मंदिर असेल तरी चालेल, रामाचं असेल तरी चालेल, विठ्ठल रुक्मिणीचं असेल तरी चालेल. विठ्ठल हे सुद्धा साक्षात विष्णूंचेच अवतार मानले जातात. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी श्री विष्णूंची सेवा म्हणजे आपल्याला ओम नमो विष्णुदेवाय नमः असा हा मंत्र पठण या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त वेळा होईल तेवढा करायचा आहे. आणि आपल्या शेवटची ही जी एकादशी आहे, या दिवशी जेवढ्या तुम्ही सेवा कराल तेवढे तुम्हाला त्याचे जास्त फळ मिळेल, जास्त त्याचं पुण्य लाभेल. तुमच्या घरातील ज्या काही अनेक प्रकारच्या अडीअडचणी, आजारपण, संतान संबंधी, मुलाबाळांसंबंधी, अभ्यासासंबंधी त्यांच्या, किंवा घरातील भांडणे, वाद विवाद, तंटे याबद्दलच्या जेवढ्या काही समस्या आहेत त्या याच्यामुळे सुटणार आहेत, या सेवा केल्यामुळे सुटणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी श्री सूक्ताचं पाठ करायचं आहे, पुरुष सूक्ताचा पाठ करायचा आहे, आणि शक्यतो मंदिरातच जाऊन आपल्याला नारळ आणि बदामाचा हा जो उपाय आहे तो या दिवशी आपल्याला करायचा आहे. तर अशा प्रकारे उद्या ही एकादशी आपल्याला एकादशीच्या दिवशी आपल्याला उपाय या दिवशी करायचे आहेत, आणि या सेवा करायच्या आहेत, ज्या सेवा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे चमत्कारिक असेल बदल घडून येतील. आणि या सेवा करण्याबरोबर कष्टाशिवायचा पर्याय नाही, कष्टाशिवाय फळ नाही असं स्वामी नेहमी म्हणतात. त्याचबरोबर आपल्याला कष्ट केले, आपले चांगले कर्म असतील तर या सेवेचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ हा मिळणारच आहे. म्हणून ह्या सेवा उद्या एकादशी, श्रावण महिन्यातील एकादशी, शेवटची एकादशी आहे, तर ह्या सेवा आणि उपाय प्रत्येकाने नक्की करा. नाही सेवा जमली, कामातून तुम्हाला जॉबला जाण्यातून ही सेवा करायला नाही मिळाली, तर तुम्ही या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्राचं नुसतं 11 किंवा 21 वेळा पठण जरी केलं
तरी त्याचं तुम्हाला अधिक प्रकारे फळ मिळणारच आहे. म्हणून उद्या जास्तीत जास्त सेवा करा आणि श्री विष्णुदेवांकडे ज्या काही तुमच्या इच्छा असतील, आकांक्षा असतील, त्या विष्णुदेवांकडे प्रार्थना करा आणि विष्णुदेवांना आपल्या कुटुंबामध्ये सर्वांना सुखी ठेवा अशी प्रार्थना करा. पितरांचा तुमच्यावर सदैव आशीर्वाद राहण्यासाठी पितरांची सुद्धा या दिवशी सेवा करायची असेल किंवा पितरांचा आपल्यावर आशीर्वाद मिळवायचे असतील तर ह्या सेवा म्हणजे श्री व्यंकटेश स्तोत्र ही अति उच्च कोटीची अतिशय प्रभावी अशी सेवा आहे, जी उद्या आपल्याला करायची आहे. श्री व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे या दिवशी. मराठीमधलं पठण करा किंवा संस्कृतमध्ये सुद्धा आहे श्री व्यंकटेश स्तोत्र, त्याचं पठण एकदा तरी करा. कमीत कमी एकदा 12 वाजता जमलं तर 12 वाजता करा, नाही जमलं दिवसभर कधीही करा. तर ह्या सेवा आणि उपाय प्रत्येकाने उद्या एकादशीच्या अजय एकादशी ही सर्वात महत्त्वाची अशी एकादशी, शेवटची एकादशी असल्यामुळे या सेवा करायला विसरू नका. तर असे हे एकादशीचा उद्याचा व्हिडिओ मी आज घेऊन आलेले. थोडीशी माहिती होती, काही चुकलं असेल तर क्षमा असावी. उद्या या जास्तीत जास्त सेवा प्रत्येकाने करा. घरी पण केल्या तरी चालतील, पण जे काही उपाय सांगितले ते मंदिरातच जाऊन करायचे आहेत. तर झालेली सेवा मी स्वामी महाराजांचरणी अर्पण करत आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.